आज सृजूने मला इतकं थकवलं आहे ना की दिवसाच्या शेवटी माझी काय अवस्था झाली हे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. सो हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आपल्या सगळ्यांचा पुन्हा एकदा माझा नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे. मी कितीही थकून असले ना तरी पण मला माहिती आहे एक गोष्ट खूप चांगली वाटते, ती माझी मॉर्निंगची सुरुवात. मी ना आधी उठल्या ना बाल्कनीमध्ये जाऊन उभी असते, व्ह्यू एन्जॉय करते, पक्ष्यांचा आवाज मी एक्सपिरियन्स घेते, कारण खूप सकाळी सकाळी ना पक्ष्यांचं खूप किलकिलाट सुरू असते. पक्षी इकडून तिकडे जात असतात, पाण्याचा, हवा, ह्या सगळ्या गोष्टीचा क्लिअर आवाज येत असतो आमच्या बाल्कनीमधनं आणि ते मला खूप प्रसन्नता देऊन जाते आणि पॉझिटिव्हिटीसुद्धा देऊन जाते. असंच माझा दिवस खूप पॉझिटिव्हिटी होतो या मॉर्निंग थेरपीने. तुम्हीसुद्धा ट्राय करा जर तुमच्याकडे पण असं काही मी असं नाही म्हणत आहे की प्रत्येकजण बाल्कनीमध्ये जाऊन उभं राहून हे सगळं एक्सपिरियन्स घ्या. प्रत्येकाकडे वेगवेगळं ॲटमॉस्फिअर राहू शकते. जसं माझ्याकडे आता मोकळं वातावरण आहे, सो त्यामध्ये मला सगळं हे एक्सपिरियन्स करायला मिळतं. प्रत्येकजण आपापल्या हिशोबाने आपलं कम्फर्ट झोन निवडून ठेवतो, आपल्या दिवसासाठी पॉझिटिव्हिटी निवडून ठेवते. जशी मी माझ्या लाईफमध्ये किंवा माझ्या मॉर्निंग रुटीनमध्ये हे एक पॉझिटिव्हिटी ॲड करून ठेवली आहे, ही एक रुटीन ॲड करून ठेवली आहे जे माझ्या दिवसभराचा थकवा दूर करण्यात मला हेल्प करते. कोणी असं पण असतात ज्यांना गार्डनिंग करून त्यांना हॅपीनेस मिळते, कोणाला आर्ट करून हॅपीनेस मिळते, तर कोणाला घरचे काम करून हॅपीनेस मिळते. असं सगळ्यांचं आपापल्या हिशोबाने आपापलं कम्फर्ट झोन असतं, ते आपण डिस्कस नाही करू. चला मी सांगते माझ्या दिवसाची सुरुवात. आजचा दिवस नेहमीसारखा सकाळच्या गडबडीने सुरू झाला. सकाळी उठल्यावर आधी घर आवरलं, थोडी साफसफाई केली आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करतेच म्हटलं की शिजू उठली. मग तिच्यासोबत थोडं खेळलं, थोडं तिच्याशी वेळ घालवलं, थोडं तिला रिलॅक्स केलं. कसं ना, शिजू उठल्या मी तिला म्हटलं असतं, शिजू उठ, तू खेळ तुझं, मला कामाची खूप गडबड आहे. तर कसं असतं ना, तिने मग पूर्ण दिवस चिडचिडा गेलं असतं, तिचं रडणं सुरू झालं असतं, तर त्यातही माझं एवढं वेळ गेलं असतं. पुन्हा तिला मनवा, मग पुन्हा तिला शांत करा आणि मग शिजूच्या पप्पाला ऑलरेडी वेळ होत होतं, तर ते त्यांच्या तयारीला लागले होते. म्हणून मग कसं असतं ना, लेकरांना कसं त्यांच्या हिशोबाने हँडल करावं लागतं. आधी मी तिला पूर्ण वेळ देते, तिला तिचे वेळ तिला कम्फर्ट झोनमध्ये आणते की ती थोडं स्वतःहून खेळायला रेडी झाली पाहिजे, असं तिला तिच्या ते कम्फर्ट झोनमध्ये मी आणत असते आधी. कारण कसं असतं ना, ती आल्याला इतकी चिडचिडी किंवा मग अशी असते की मम्मा रडत उठते, कधी रडत उठते, कधी शांत पण उठते, तिचा रोजचं वेगवेगळं असतं. तर मग तिला आधी शांत केलं, मग ती थोडं कम्फर्ट झोनमध्ये आली, थोडं कम्फर्टेबल झाली. मग मी तिला काही खायला दिलं, तिला व्यस्त केलं आणि मग माझ्या किचनमध्ये आली. आधीच मला गडबड होत होती कारण मी आज लेट उठले होते आणि यांना पण लवकर जायचं होतं ऑफिसमध्ये. सो मग यांची पूजा वगैरे होत होती, तोपर्यंत मी पटकन किचनमध्ये आधीच मी नाश्त्याचे प्रिपरेशन करून ठेवलं होतं. मला पराठे बनवायचे होते, मी डो वगैरे लावून ठेवलं होतं, फक्त पराठे बेलून शेकून आणि पटकन द्यायचं होतं त्यांना नाश्त्याला. ते बोलले की मला तू टिफिनमध्येच दे, कारण मला आधीच लेट झालं आहे. म्हणून म्हटलं ठीक आहे. मी इंडक्शनवर बनवत होते, पण कसं ना, माझ्याकडे लोह्याचा तावा आहे, तर म्हणजे इंडक्शनचं कसं ना, ते एकदम मधामध्येच लागत असते फेम, तर ते पूर्ण जळल्यासारखं होतं. पराठा मधातूनच जळते. मी पोळ्या पण बनवायचं असलं तर गॅसवर बनवते आणि बाकीचा स्वयंपाक मग इंडक्शनवर करते. आता माहिती आहे ना गॅसचा किती प्रॉब्लेम सुरू आहे, सो त्यासाठीच मग मी जास्त तर प्रिपेअर इंडक्शनच करते. सध्या तर आता माझं पराठ्याचं प्रिपरेशन झालं होतं, म्हटलं इथे जळत होते, म्हणून मग मी भाजी इंडक्शनवर शिफ्ट केली आणि मग पराठे गॅसवर पटपट करायला लागली आणि मग गरमच पराठे त्यांच्या टिफिनमध्ये पॅक केलं. इतकी गडबड होती, मला समजतच नव्हतं काय करो. शिजू पण मधामध्ये येऊ मला त्रास देत होती. ती दिसत नाही आहे, पण माहिती आहे मला 10 वेळेस तिच्याकडे जावं लागत होतं, तिला काहीतरी वस्तू द्यायला लागत होती. मग तिला शांत करून मग मी पुन्हा माझ्या कामाला लागत होती, पुन्हा तिच्याकडे जात होती. असं करता मधामध्ये मला तिचा पण बनवणं सुरू होतं. जसं मी आलूला त्याचं साल्ट काढून छान त्याला फ्राय करून मी तिला क्रिस्पी करून दिले होते. म्हटलं खा बाई तू तुझं थोडं वेळ, मी थोडं कामात असल्यामुळे. पण तिने काय केलं, त्यामध्ये पाणी टाकलं छान आणि त्याला असं चांगलं ते गोळा करून मला आणून दिली, मम्मा घे म्हणून. म्हटलं आता काय करू हिचं, तरीसुद्धा मी शांत राहिली. म्हटलं थांब, तुला मी एक तिच्यासाठी रोज एक दिवसा आड करत असते. कधी पराठा बनवते, ऑमलेट, किंवा मग उकडला अंडा असं देत असते. सो मी आज तिच्यासाठी उकडलाच अंडा ठेवला होता
मग तिला थोड्या वेळामध्ये काही ना काही खायचं होतं. आज माहिती नाही अशी जेवणासाठी इतकी त्रास देते ना ती मला, इतकी त्रास देते. पण आज माहीत नाही तिला काय झालं होतं, ती मला 2-2 मिनटामध्ये येऊ मम्मा मला हे दे, मम्मा मला ते दे. ती पिस्त्याला पित्ती म्हणते. सो मला ती मम्मा पित्ती दे, मम्मा पित्ती दे. मग मला इतका कंटाळा, इतका जीव वैतागल्यासारखं वाटत होतं. म्हटलं आज या मुलीला काय झालं, कशी देतच ते त्रास, पण आज जास्तच देत होती. सो मला या कामाच्या गडबडीमध्ये काही सुचतही नव्हतं. मी शिजूच्या पप्पांना नाश्ता देऊन त्यांचा टिफिन रेडी करून ते निघाले होते. मग आत्ता थोडं कुठंतरी माझा जीव शांत झाला होता. म्हटलं यांचं झालं आहे, आता आमचंच बाकी आहे, पूर्ण वेळ आता आमचं आहे. सो आता आम्ही नाश्ता वगैरे करून मी शिजूला अंडा दिला होता. तिला 2-3 पीस दिले होते, तुम्ही बघताय ना. तर तिला ते नाही पाहिजे होतं, तिला पूर्ण प्लेट पाहिजे होती. म्हणून ती माझ्यावर आरडा करत होती, मम्मा दे मला पूर्ण प्लेट दे. सो मी तिला ती पूर्ण प्लेट दिली आणि मग आम्ही आमचा नाश्त्याला सुरुवात केली. श्रीजूनी मला अक्षरशः खूप थकवलं आहे. आज तर ती एका जागेवर बसायचं नावच नव्हती घेत. सतत इकडून तिकडे धावतनं, खेळणं, वस्तू काढणे, पुन्हा आवरणं, दिवसभर तिचा मागे फिरण्यातच वेळ गेला. आई असणं म्हणजे फक्त प्रेम नाही तर संपूर्ण संयम आणि ऊर्जा लागते, हे आज पुन्हा मला एकदा जाणवलं. म्हणून मी सगळ्या या गोष्टीला वैतागून तिला म्हटलं, चल बाबा तू एकदाची बस एका जागी, मी तुझ्यासाठी खाऊ बनवते. म्हणून मी तिच्यासाठी शेंगदाण्याची पापडी बनवली. जर तुम्ही हा ब्लॉग पाहिला नसेल किंवा हा शॉर्ट पाहिला नसेल तर चॅनलला प्लीज व्हिजिट करा आणि तो शॉर्ट बघा. सो जर तुम्हालाही माझ्यासारखे साधे, खरे आणि रोजच्या आयुष्यातले ब्लॉग पाहायला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. सो पुन्हा भेटूया सुंदर ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स, बाय.